नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या ब्लॉगची सुरुवात मी करतो. आपण आपल्या शेतात आलो आहे. आपण द्राक्ष पिकवतो आणि आपण ही क्रिम्सन ही व्हरायटी लावलेली इथं बघू शकता तुम्ही. तर चला आपण आपला प्लॉट पाहून येऊ. तर आपण आलो आपल्या क्रिम्सनच्या प्लॉटमध्ये. हा जो दिसतो तुम्हाला पाठीमागं माझ्या, हा आपला जवळपास 3 एकरचा प्लॉट आहे. हा आपला झालेला 140 ते 145 दिवसाचा. तो हार्वेस्टिंगवर आलेला आहे. एकदम व्यवस्थित प्लॉट आहे. आपण त्याला आपण तुमच्याशी शेअर करू. बघा तुम्ही कसं वाटतो आपल्याला सांगा. आपण या प्लॉटची थोडी शेअर करू, म्हणजे बघू वगैरे मध्ये कसं आहे काय. हा प्लॉट आहे आपला क्रिम्सनचा. तर तुम्ही बघू शकता आपला प्लॉट क्रिम्सन सीडलेस 140 दिवसांचा झालेला आहे. यात शुगर 17 ब्रिक्स एवढी आहे. शुगरचं मेजरमेंट युनिट ब्रिक्स असतं. या प्लॉटला रेट सध्याच्या वेळी 180 ते 190 रुपये एवढं चालू आहे प्रति किलो. तुम्ही कलर वगैरे पाहिला असेल मित्रांनो. याचा असं एकदम रेडिश टाईप कलर येतो याचा. आणि सगळ्या प्लॉटचा कलर एकसारखा आला आहे, मागे पुढे नाही काही, व्यवस्थित. आणि बंच वगैरे पण पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त सारखे बंच आलेले आहेत सगळे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे बंच सारखे बंच आहेत सगळे आणि फुल लोडेड आहेत. जवळपास एका झाडावर 30 घडं आहेत. आपल्या 30 ते 40 घडं आलेले आहेत. हा फुल लोडेड बंच आहे मित्रांनो. हा तुम्ही बंच बघू शकता मित्रांनो. हा जवळपास एक बंच 500 ते 600 ग्रॅमचा आहे. आणि ह्या क्रिम्सन व्हरायटीची एक खासियत आहे मित्रांनो, याची जो वरची जी साल राहते ती एकदम जाड प्रकाराची साल राहते मित्रांनो याची. हा खाण्यास पण एकदम चविष्ट लागतो, याचा काही प्रॉब्लेम होत नाही. आणि एक आहे याच्यात सगळा गेरू असतो, म्हणजे पाणी कमी राहतं. जसं बाकीच्या व्हरायटींमध्ये खूप सारं असं पाणी टाईप राहतं, याच्यात सगळं गेरू राहतो मध्ये. आणि हा खायला पण खूप चविष्ट राहतो. याच्यात जास्त त्रास होत नाही, म्हणजे होतच नाही जवळपास त्रास. क्रंची राहतो खायला एकदम असं एकदम. आणि स्वीटनेस पण खूप राहतो याला, त्रास होत नाही लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना कोणाला, असा विषय याचा. मित्रांनो आपला जो हा प्लॉट आहे, हा रेसिड्यू फ्री प्लॉट आहे मित्रांनो. आणि सॅम्पल प्लॉट आहे मित्रांनो आपला हा. आणि आपण ह्या प्लॉटला वरून आपण बघू शकतो तुम्ही, ही इथं नेट टाकली. नेट ही दिसत आहे का तुम्हाला? ही नेट आहे. ही नेट कशासाठी आहे? हे जे पक्षी वगैरे येत आहे मालाचे नुकसान वगैरे करतात त्याच्यासाठी टाकली गेलेली मित्रांनो. आणि वरून काही पक्षी वगैरे त्यांनी त्रास देणं नको त्याच्यासाठी आपलं नेट टाकली गेली. आणि साईडला जे तुम्हाला व्हाईट नेट दिसत असेल, ही नेट आहे का, ही सगळी सनबर्निंग व्हायला नको साईटून, किंवा पक्ष्यांना पळवण्यासाठी त्यांनी बघून चाललं जावं, जसे की बाकीचे कुत्रे वगैरे जे येतात त्यांच्यासाठी आपल्या दोघी प्लॉटला केली मित्रांनो. ही बघू शकता आपण, ही शेवटपर्यंत आपला पूर्ण प्लॉट. या प्लॉटला पण वरून नेट टाकली, साईटून नेट टाकली. हे सगळे प्रोटेक्शनसाठी पक्ष्यांच्या. या प्लॉटला पण दिसत असेल मित्रांनो तुम्हाला. ह्या जो वरच्या प्लॉटात मित्रांनो, हा जो पूर्ण एक प्लॉट दिसतो तुम्हाला, याच्यात 4 प्लॉट केलेत, म्हणजे 4 भाग केले याच्यामध्ये. हा 140 दिवसांचा झाला आहे मित्रांनो हा प्लॉट. हा पण सेम रेसिड्यू फ्री वगैरे सेम व्हरायटी, इथं पण क्रिम्सन सीडलेस. हा थोडा लेटचा आहे म्हणून इथं थोडंसं कमी कलर दिसतोय मित्रांनो, बाकी दुसरं काहीच नाही. असे आपले इथपासून तर तिकडेपर्यंत पुढेपर्यंत 4 प्लॉट आहेत मित्रांनो. मी तुम्हाला प्रत्येक प्लॉट थोडं दाखवतो. प्लॉट चालू झाला आहे मित्रांनो. या पहिल्या प्लॉट आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण अशी ही नळी लावलेली आहे की त्याच्यावर ही ओळखून एक साईन आहे की आपल्याला समजेल की हा प्लॉट वेगळा, तो प्लॉट वेगळा आहे. हा त्याच्यापेक्षा 5 दिवसांनी मागे, तो 140 दिवसाचा आहे मित्रांनो, हा 135 दिवसाचा झालेला आहे. आपला हा प्लॉट 135 दिवसाचा. यात पण बघू शकता बंच पण एकदम व्यवस्थित झाले, कलर पण चांगल्यापैकी आलेला आहे. हे बघा तुम्ही कसं दिसतोय प्लॉट. हे पहा फुल लोडेड आहेत, काही विषय नाही. मस्त जवळपास आपण प्लॉट बिल्लाचे घर झाले त्याच्यात पण. आता तुम्हाला मी पुढचा 3रा झाला आहे आपला, आता 3रा पण प्लॉट दाखवतो तुम्हाला.
तिकडच्या प्लॉटला जसं केलं आहे की संपल्यानंतर आपण एक साईन म्हणून किंवा सिम्बॉल म्हणून हा प्लॉट संपलावं त्यासाठी नळी लावली. इथं पण एक नळी लावलेली आहे. हा आपला तिसरा प्लॉट चालवतो. पुढेपर्यंत येतो इथंपर्यंत. आपण प्लॉट बघू. हा आहे आपला तिसरा प्लॉट. कसं आहे याच्यात जवळपास पूर्ण प्लॉटला सारखा कलर आलेला आहे. याच्यात पण लोड पाहू शकता तुम्ही, सारखा आहे एकदम व्यवस्थितरीते. हे बघ केवढे मोठाले गड आहेत. आता आपण जाऊ चौथ्या प्लॉटकडे मित्रांनो. आता आपण चौथा प्लॉट बघू. लास्टचा प्लॉट आहे आपला. हे आपण आलो आहे मित्रांनो चौथा प्लॉट जवळ. सेम ॲज सिम्बॉलसाठी नळी टाकलेली आहे. आपला चौथा प्लॉट. याला नी जाऊ आपण मध्ये. हे बघा प्लॉट कसं आहे का नाही एकदम. यात पण कलर व्यवस्थित आलेला आहे. हा पण माल बघू शकता एकदम घर असा बंच टाईट आहेत. साखळी वगैरे नाही कुठं. हे बघा टाईट बंच एकदम व्यवस्थित. हा लास्टचा प्लॉट आहे मित्रांनो आपला. प्लॉट वगैरे कसे वाटले मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आपल्याला. आता आपण इथले जे शेड वगैरे केले आपण थोडंसं तुम्हाला दाखवतो मी. पाण्याची टाकी केली इथं, जशी की ही मोठी पाण्याची टाकी. त्याच्यानंतर इथं 2 खोल्या केल्या आहेत. एक स्पेशल फवारणीचे पेस्टिसाइड्स ठेवण्यासाठी आणि एक आहे ती बाकीचे थोडंफार छोटं मोठं इक्विपमेंट ठेवण्यासाठी. इकडे शेड केलं आहे. आपलं माल हार्वेस्टिंग करण्याच्या वेळेस लागतं आहे शेड आपल्याला, बाकी काही नाही. आणि इतर वेळेस काही माणसं वगैरे आली किंवा बागाचे जे लेबर वगैरे येतात तर त्यांना राहण्यासाठी. आपला इथं ट्रॅक्टर आहे खूप मोठा. आणि आपला कॅफेनेचा ब्लोअर आहे. आपलं 27चं कुबोट आहे मित्रांनो छोटं. आणि हा कॅफेचा ब्लोअर आहे आपला. मित्रांनो कसा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. प्लॉट कसा वाटला बघून प्लॉट. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला समाप्ती करूया. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणता प्लॉट तुम्हाला जास्त आवडला. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद. बाय बाय दोस्तों.